सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलंय। फडणवीसांनी दलालांचे पीक कापण्याचं कार्य हाती घेतलंय। हाती घेतलेल्या कार्यासाठी फडणवीसांचं अभिनंदन असं सामनामधून प्रतिक्रिया आलेली आहे। दलालांचं पीक कापण्याचं कार्य सोपं नाही असं सामनामधून सांगण्यात आलंय। मला हलक्यात घेऊ नका, हा फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल। फडणवीसांनी शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचललेत असं सामनामधून सांगण्यात आलंय। शिंदेंच्या कारनाम्यांना फडणवीसांचंच बूच असं सामनामधून सांगण्यात आलंय। ओएसडीच्या नेमणुकीवरून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, सामना अग्रलेख खरं तर ज्या प्रकारे सामना अग्रलेखातून महायुती विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रखरतेने टीका केली जाते, त्याच सामनाच्या अग्रलेखातून आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक होतंय। काय अपडेट? अगदी खरं आहे, कारण तू म्हटल्याप्रमाणे याआधी जर आपण सामना अग्रलेख पाहिले असतील तर देवेंद्र फडणवीस आणि विशेषतः भाजपवर कडाडून टीका करण्यात आली होती। मात्र आत्ताच काही दिवसापासून जेव्हापासून राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हापासून सामना अग्रलेखात सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं जातंय। आणि आता आपण जर बघितलं असेल, देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। काही ओएसडी आणि पीएस नेमणुकीचे अधिकार जे आहेत ते स्वतःकडे ठेवलेले आहेत। दलाली आणि मंत्रालयात फिरणाऱ्यांना ओएसडी किंवा पीए बनवता येणार नाही असा कडक इशारा त्याने दिल्यानंतर खऱ्या अर्थाने जे दलाल किंवा ओएसडीच्या मार्फत किंवा पीएच्या मार्फत जे दलाली करतात त्यांना कुठेतरी चाप बसलेला आहे। आणि जवळपास 16 पीए आणि ओएसडी पीएसना मंत्र्यांकडे ठेवण्यात आलं नव्हतं, कारण अनेकांची नावं जी आहेत ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीए ओएसडी यासाठी गेली होती। मात्र काही नावांना फुल्ली जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी मारली। त्याचमुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर आता सामनामधून संजय राऊत यांनी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं। हे कौतुक करत असताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वाक्य म्हटलं होतं की मला हलक्यात घेऊ नका। याचाच आधार घेत संजय राऊत यांनी सामनामध्ये असं म्हटलंय की या हलक्यात घेऊ नका, यांना खरं तर या फिक्सरना सिक्सर आता मारण्याची गरज आहे असं कौतुक खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं केलं। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट असेल, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी भेटलेली भेट असतील, त्यानंतर सामनामधून करण्यात आलेलं कौतुक आणि आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रशासनामध्ये आणि खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळात शिस्त येण्यासाठी काही स्वतः नियम आखून दिलेले आहेत। त्यामध्ये जे अतिरिक्त जी टेंडर्स निघाली होती त्याची देखील आता चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे। 2.5 वर्षात जे निर्णय घेतले आहेत त्याची देखील चौकशी ते करतायत। जे निर्णय खऱ्या अर्थानं महत्त्वाचे नाही आहेत, ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, अशा निर्णयांना कुठेतरी स्थगिती देण्याचं काम देखील देवेंद्र फडणवीस सरकार करते। त्यामुळे याचा संपूर्ण आधार घेत संजय राऊत यांनी सामनामधून खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांनी टार्गेट केलेलं आहे। काही लोकांनी 2.5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते नासवलेलं आहे असं देखील या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर संजय राऊतांचा रोग जो आहे तो एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत होता, मग दुसरा त्यांचा रोग होता एकनाथ शिंदेंकडे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने पैसे कमवलेत, त्यामुळे यांच्याकडे पक्षांतर प्रवेश वाढत गेला असं देखील त्यांनी या सामना अग्रलेखात म्हटलंय। करण अगदी सुशांत, या संदर्भात काय आगामी काळात घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।